आई म्हणजे फिक्स डिपॉझिट, याच्यामध्ये फक्त वाढच होत असते आणि फायदाच फायदा असतो. त्यानंतर बायको म्हणजे सेविंग अकाउंट, म्हणजे जेवढं त्याच्यामध्ये तुम्ही भराल तेवढा तुमचा जास्त फायदा असतो, त्यामुळे हे अकाउंटसुद्धा तुमच्या फायद्याचं असतं. पण प्रियसी म्हणजे क्रेडिट कार्ड असतं आणि हे कार्ड वापरताना मजा येते, पण बिल भरायची पाळी आली की त्यानंतर मात्र माणूस बर्बाद होतो. आणि त्यामुळे क्रेडिट कार्ड मारू नका, क्रेडिट कार्डच्या नादी लागू नका. इंदोर या ठिकाणचं विजयनगर आहे, त्या ठिकाणी स्वर्णबाग कॉलनी आहे आणि या भागामध्ये एक 2 मजली बिल्डिंग आहे. आता या बिल्डिंगचा मालक आहे इन्साफ पटेल. आता यानं काय केलं, या भागामध्ये अनेक बिल्डिंग बांधलेले आहेत आणि त्या भाड्यानं दिलेल्या आहेत आणि अत्यंत म्हणजे साधारणपणे 1.5 गुंठ्यामध्ये यानं ही 2-3 मजली बिल्डिंग बांधलेली आहे, म्हणजे 2 मजली बिल्डिंग बांधलेली आहे. आणि म्हणजे हा परिसर जो आहे ना, तो परिसर हा केवळ लोकांना भाड्यानं घरं देणं आणि पैसा कमवणं एवढंच फक्त या लोकांचं काम असतं आणि बाकी यांना काही कामधंदा वगैरे काही नाही आहे. फक्त लोकांकडून अशा पद्धतीनं म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त बांधकाम करायचं आणि त्याच्यातनं फायदा मिळवायचा. पण लोकांना सुविधा वगैरे असल्या कुठल्याही त्यात मिळत नाहीत आणि याच्यातनं प्रचंड इन्कम हे लोक मिळवत होते. तर यानं या परिसरात 2-3 बिल्डिंग बांधलेल्या होत्या आणि त्याच्यामधलीच ही एक बिल्डिंग होती. आता या बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअर जो होता त्याला 2 फ्लॅट होते आणि पहिला मजला जो होता त्याला 4 फ्लॅट आणि त्याच्यावरचा जो मजला होता दुसरा मजला त्याला 4 फ्लॅट, असे 10 फ्लॅट होते. आता या 10 फ्लॅटपैकी 7 फ्लॅट त्याच्यामध्ये लोक राहत होती आणि 3 फ्लॅट जे होते ते रिकामे होते आणि या बिल्डिंगमध्ये एकूण साधारणपणे 15-16 लोक राहत होती. पण आता अशा पद्धतीची ही सगळी त्या बिल्डिंगची सिस्टीम होती. आता ज्या गोष्टीचे म्हणजे कोणाला स्वप्नातही वाटलं नाही अशी घटना या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये घडलेली होती. तर 6 आणि 7 मे 2022 म्हणजे शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री साधारणपणे रात्रीच्या 3च्या सुमारास अचानकपणे या बिल्डिंगमध्ये आग लागली. सगळीकडे हाहाकार उडाला. त्यानंतर आगीच्या ज्वाळा ज्या आहेत त्या भडकायला लागलेल्या आहेत. बिल्डिंगमधून आरडाओरडा सुरू झालेला आहे आणि या गोंधळानं आजूबाजूच्या बिल्डिंगमधले लोक धावत आलेले आहेत आणि त्यांनी पण त्यांच्या पद्धतीनं शक्य होईल तेवढी मदत करायला सुरुवात केली. घरातनं पाणी आणून त्यांनी ओतायला सुरुवात केली. कोणी फायर ब्रिगेडला फोन लावला, कोणी पोलिसांना फोन लावला. बिल्डिंगच्या जिन्यामध्येच मोठ्या प्रमाणात आग पेटलेली होती, त्यामुळे बाहेरही कोणाला पडता येत नव्हतं आणि जिन्याच्या पायऱ्या आणि भिंती ह्या अक्षरशः आग ओकत होत्या, प्रचंड गरम झालेल्या होत्या आणि आगीमुळे धुराचे लोट उसळलेले होते आणि लोकांनी स्वतःच्या घराच्या खिडक्या दरवाजे बंद केले तरी हा जो धूर आहे तो आतमध्ये शिरत होता आणि श्वास कोंडला जात होता. काही लोक बाल्कनीमध्ये आले होते आणि काहींनी बाल्कनीमधून उड्या मारल्या, काहींनी बाल्कनीला दोरी लावली आणि त्या दोरीवरून ते खाली उतरले होते आणि हे सगळं जवळजवळ तासभर हे सगळं प्रकरण चाललेलं होतं. अग्नीचं तांडव चाललेलं होतं. त्यानंतर फायर ब्रिगेड आलेलं आहे आणि त्यांनी ही आग विझवली आणि आग शांत झाली. पण त्यानंतर मात्र कळलं की या आगीमध्ये 7 निष्पाप जीव गेले होते. 7 लोक जिवंत जळून याच्यामध्ये मरण पावलेली होती. आता अत्यंत चटका लावून गेलेले अशा पद्धतीचे हे मृत्यू होते. याच्यामध्ये एक पती आणि पत्नी यांचाही मृत्यू झाला होता. पतीचं नाव होतं ईश्वर सिंह सिसोदिया, वय होतं साधारण 45 वर्षाचं आणि हे कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये सुपरवायझर होते आणि त्यांच्या पत्नी आहेत नीतू. आता हे जे पती पत्नी आहेत ते पती पत्नी ही जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगच्या समोरच्या भागामध्ये म्हणजे समोर त्यांचंसुद्धा घर होतं, त्या घरात ते राहत होते. पण त्यांनी त्यांचं घर बांधायला काढलेलं होतं आणि त्याचं म्हणजे रिन्यू करत होते ते घर आणि त्यामुळे हे पती पत्नी ह्या बिल्डिंगमध्ये भाड्यानं राहत होते आणि पाठीमागच्या मला वाटतं 2 महिन्यापूर्वी हे या ठिकाणी राहायला आलेले होते. बांधकाम चाललेलं होतं आणि आता त्यांचं बांधकाम पूर्ण झालेलं होतं आणि पुढच्याच आठवड्यामध्ये त्या घराची पूजा होती आणि त्याच्याच अगोदर हे नवरा बायको या आगीमध्ये जळून गेले होते, संपलेले होते आणि ते तळमजलेला होते. त्या ठिकाणी प्रचंड ज्वाळा उघडलेल्या होत्या म्हणजे उसळलेल्या होत्या आणि त्याच्यामधून मग त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दुसरे एक जोडपं याच्यामध्ये जळालेलं होतं. तर तरुणाचं नाव होतं आशिष राठोड, वय साधारणपणे 30 वर्षाचं होतं आणि हा झाशी या ठिकाणी राहणारा होता आणि शेअर बाजारामध्ये वगैरे हा काम करायचा. आणि याची एक मैत्रीण होती किंवा प्रेयसी होती, तिचं नाव आहे आकांक्षा अग्रवाल आणि हिचं वय साधारण 25च्या आसपासचं होतं आणि ही देवास या ठिकाणी राहणारी होती. 15 दिवसापूर्वी या पोरीचा वाढदिवस साजरा करण्यात आलेला होता आणि हिला आईवडील वगैरे नव्हते आणि ती आपल्या प्रियकराच्या बरोबर ती राहत होती. आणि या आगीमध्ये या 2 प्रेमी जीवांचा सुद्धा जळून मृत्यू झाला होता.
त्याचबरोबर ती या ठिकाणी गौरव पवार, ज्याचं वय आहे साधारण 38 वर्षाचं, हा सिटी बसमध्ये काम करणारा तरुण होता, त्याचाही जळून मृत्यू झाला. त्याच्याबरोबर ती देवेंद्र साळवे आणि समीर सिंह यांचासुद्धा याच्यामध्ये मृत्यू झालेला होता. आता यातला काही जणांचा मृत्यू हा जळून झाला आहे, काही जणांचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळे झालेला आहे आणि 2-3 जण तर असे होते की त्यांचा पूर्ण कोळसा झालेला होता आणि काही लोक याच्यामध्ये जखमी झालेले होते. आता आगीचं आणि मृत्यूचं हे जे तांडव आहे ते नंतर कालांतराने शमलेलं आहे आणि याचा आता तपास सुरू झाला. ही आग कशी लागली? आता सुरुवातीला प्राथमिक अंदाज असा होता की रात्री साधारण 2-2:30च्या आसपास, 2:30-3च्या आसपास लाईट गेलेली होती आणि लाईट गेली आणि अचानकपणे लाईट आली, त्यामुळे व्होल्टेज वाढलं आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि त्यामुळे ती आग लागली. आणि हे सगळं जिन्यापाशी घडलं आणि बाजूलाच पार्किंगमध्ये गाड्या होत्या, जवळजवळ 12-13 गाड्या होत्या आणि त्या गाड्यांना ती आग लागली आणि त्याच्यामुळे त्या गाड्या ज्या आहेत त्यांचं पेट्रोल आणि डिझेल जे होतं त्याच्यामुळे ही आग जास्तच भडकली आणि त्यामुळे हा सगळा प्रकार घडला. आणि या सगळ्या प्रकाराला या बिल्डिंगचा मालक जो आहे तो जबाबदार आहे, कारण त्यानं या ठिकाणी कोणतीही सुरक्षेची व्यवस्था केलेली नव्हती, कोणतीही काळजी घेतलेली नव्हती आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला आणि त्याच्या भावाला अटक केली, ताब्यात घेतलं आणि त्याच्यावरती गैरइरादतन हत्या अशा पद्धतीचा आरोप लावण्यात आला. आता पोलिसांनी या बिल्डिंगचे जे CCTV फुटेज होते किंवा DVR होता तो पाहण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्णपणे जळालेलं होतं. त्याचबरोबर मग समोरच्या बिल्डिंगमध्ये CCTV फुटेज होते. पोलिसांनी हे CCTV फुटेज पाहिले आणि त्यावेळेस मात्र म्हणजे आत्तापर्यंत वाटत होतं की ही आग जी आहे ती शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आहे वगैरे वगैरे, पण ज्यावेळेस पोलिसांनी हे CCTV फुटेज पाहिलं त्यावेळेस त्यांनी त्याच्यामध्ये दिसलं की रात्री साधारण 2:45च्या सुमारास एक तरुण 2 व्हीलरवरती आला. त्यानं त्याच 2 व्हीलरमधलं पेट्रोल काढलं आणि ते पेट्रोल घेऊन तो एका 2 व्हीलरच्या जवळ गेला, एका दुचाकीच्या जवळ स्कूटीजवळ गेला आणि त्या स्कूटीवरती त्यानं ते पेट्रोल टाकलं. त्या ठिकाणी त्यानं ती आग लावली आणि CCTV फुटेज फोडून त्यानं टाकलं आणि तिथून तो निघून गेला. आता पोलिसांना हे फुटेज पाहिलं. त्यानंतर आता हा प्राणी जो आहे, जो आग लावणारा होता, तो नक्की कोण होता याची माहिती पोलिसांनी घ्यायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मग त्यांनी तिथल्या मंडळींना वगैरे विचारलं आणि मग याच्यामध्ये लक्षात आलं की या तरुणाचं नाव आहे संजय उर्फ शुभम दीक्षित. हा साधारण 25-27 वर्षाचा प्राणी आहे आणि 6 महिन्यापूर्वी हा प्राणी याच बिल्डिंगमध्ये राहत होता. आता पोलीस या प्राण्याच्या मागावरती होते, या नराधमाच्या मागावरती होते. याच्यामुळे या बिल्डिंगला आग लागली आणि 7 जणांचा याच्यामध्ये जळून मृत्यू झाला होता. आता हा इंदोर या ठिकाणी निरंजनपूर आहे त्या ठिकाणी राहत होता. पोलीस त्याच्या घरी पोहोचले, पण घरून तो गायब झाला होता. पोलीस त्याच्या मागावरतीच होते आणि पोलिसांना समजलं की लोहा मंडी या भागामध्ये हा प्राणी आहे आणि मग या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला आणि पोलिसांना पाहून हा पळायला लागला. पळत असताना तो पडला, धडपडला. पोलिसांनी त्याला पकडला, ताब्यात घेतला आणि त्यानंतर मग ही जी काही कहाणी आहे, ही जी काही नवीन गोष्ट आहे, ही जी नवीन माहिती आहे ती लोकांच्या समोर आली. आता हा संजय जो आहे तर असं म्हटलं जातं की हा प्राणी इंजिनियर झालेला आहे किंवा असंही माहिती आली की त्याचे वडील रेल्वेमध्ये इंजिनियर होते. तर हा सध्या शेअर बाजारामध्ये किंवा इकडं तिकडं असं ते काम करायचा आणि मूळचा झाशी या ठिकाणी राहणारा आहे. त्यानंतर तो इंदोरला आला आणि ह्याच बिल्डिंगमध्ये, जी बिल्डिंग जाळली त्याच बिल्डिंगमध्ये राहायला लागला. आता या बिल्डिंगमध्ये राहणारी एक सुकन्या होती. आता त्या सुकन्याची आणि ह्याची, या दोघांचीही ओळख झाली. आता हा इंजिनियर होता, हा इंजिनियर त्या सुकन्याच्या जास्तच नियर जायला लागला. दोघांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली, यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली आणि लॉकडाऊनमध्ये यांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. लॉकडाऊनमध्ये सुरू झालेलं प्रेम प्रकरण नंतर लॉकडाऊन उतरलं तरी पण प्रेम प्रकरण चालूच होतं. आता या काळामध्ये या इंजिनियरनं त्या सुकन्येला मोठमोठ्या गिफ्ट दिलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणात तिच्यावर खर्च केलेला होता आणि त्या प्रेयसीच्या नादामध्ये आपलं शेअर मार्केट कोसळलंय हे नंतर त्याच्या लक्षात आलं होतं, पण तरीही याचं शेअर घेणं देणं चालूच होतं. आणि एक दिवस त्याला समजलं की आपण ज्या कंपनीचे शेअर घेत आहोत त्याच कंपनीमध्ये दुसऱ्यांची सुद्धा गुंतवणूक चाललेली आहे. म्हणजे आपण ज्या प्रेयसीवरती एवढी उधळण करतो आहोत, आपण ज्या प्रेयसीला एवढ्या गिफ्ट देतो आहोत, ती प्रेयसी जशी आपल्याबरोबर वागते आहे तसे अनेक मित्र तिचे आहेत आणि ती त्यांच्याबरोबरही अशी वागते आहे, अशा काही गोष्टी त्याला समजल्या आणि त्यामुळे मग त्याला या गोष्टीचा राग आला आणि यावरून मग प्रेयसी आणि प्रियकर यांच्यामध्ये भांडण झालं आणि त्यांचा प्रेमाचा शेअर जो आहे तो कोसळला. आता
या सगळ्यामध्ये हा प्रियकर जो आहे तो प्रचंड खतरनाक होता. तो म्हटला की मी तुझ्यावर एवढा खर्च केला आहे ना, मग तू मला आता माझे पैसे माघारी दे. आणि याच्यावरून मग यानं म्हणजे त्यांच्यामध्ये भांडणं सुरू झाली की तुझ्यावर एवढा खर्च केला, तू मला पैसे पाहिजे. आणि जर तुला पैसे देता येत नसतील तर तुझी जी 2 व्हीलर आहे ती 2 व्हीलर मला दे, असे तो मागणी करायला लागला. आणि हिने त्याला नकार दिलेला आहे. आणि यामुळे याला प्रचंड त्रास व्हायला लागला. आपली एवढी परिस्थिती बिकट असताना आपण हिच्या एवढा खर्च केला, एवढं पैसे दिलं, एवढं सगळं केलं, एवढी उधळपट्टी केली आपण, आणि आता आपल्याला तिनं असं सोडून दिलं वगैरे. याचा ह्याला मानसिक त्रास व्हायला लागला, शारीरिक त्रास व्हायला लागला, आर्थिक त्रास झालेला होता. आणि यामुळे यानं ठरवलं की या सुकन्येचा बदला घ्यायचा. आणि हा प्राणी मध्यरात्री त्या बिल्डिंगमध्ये गेला आणि त्यानं त्या महिलेची स्कूटी जी आहे, त्या सुकन्येची स्कूटी जी आहे ती स्कूटी पेटवली. आता याच्यामधून हा सगळा प्रकार घडला. आणि ती जी प्रियसी आहे ती प्रियसीची फक्त स्कूटी जळाली, पण तिच्याबरोबर ती बाकीच्यांच्या 10-12 गाड्या जळून गेल्या. 7 लोकांचा मृत्यू झालेला होता. आता अशा पद्धतीनं ही सगळी घटना घडली. आणि ही का घडली हे त्या तरुणानं सांगितलं. पण ज्यावेळेस त्या मुलीनं सांगितलं त्यावेळेस वेगळा भाग होता. म्हणजे ती मुलगी सांगत होती की हा माझ्यावर एकतर्फी प्रेम करत होता, हा माझ्या मागं लागला होता, हा मला त्रास देत होता, आणि त्याच्यामुळं मग मी त्याला नकार दिला, आणि त्यामुळं मग त्यानं हा सगळा प्रकार केलेला होता. आता ह्या सगळ्यामध्ये आता हे नक्की काय घडलं, पण याच्यामधून मात्र 7 लोक जळून गेलेली आहेत यांच्या ह्या लफड्यामधून किंवा प्रेम प्रकरणामधून. पण हे अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते की ज्या तळमजल्यावरती, ज्या घरामध्ये पती आणि पत्नी हे समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणारे त्या बिल्डिंगमध्ये राहत होते आणि त्यांचा जळून मृत्यू झाला होता, त्याच घरामध्ये 6 महिन्यापूर्वी हा नराधम राहत होता. आणि या नालायकानं आपल्या प्रियसीला धडा शिकवण्याच्या नादामध्ये हे सगळं प्रकरण घडवलेलं होतं. आणि याच्यामध्ये आता त्या मालक जो आहे त्या मालकालासुद्धा यानं भिकेला लावलं आणि स्वतःच्या आयुष्याचीसुद्धा यानं राखरांगोळी करून घेतली होती. आता हे सगळं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो? जर समजा आपल्याला कुणी त्रास दिला असेल किंवा आपला कुणी गैरफायदा घेतला असेल किंवा आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीचा बदला घेण्याचा विचार येत असेल किंवा तशी संधी जर तुम्ही शोधत असाल तर तुम्ही बर्बादीच्या मार्गानं जाताय. कारण कुणी कुणाचा बदला घेण्यासाठी जर काम करत असेल तर तो माणूस स्वतःही बर्बाद होतो आणि दुसऱ्यालाही बर्बाद करतो. त्यापेक्षा जर बदलाच घ्यायचा असेल तर स्वतःला बदला. आपण एवढं मोठं व्हा की ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यांना त्याची लाज वाटली पाहिजे आणि आपल्याला आणि समाजालासुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे. अशा पद्धतीचं कार्य आपल्याकडून झालं पाहिजे. आता ही जी घटना सांगितली त्या घटनेमध्ये म्हणजे जी माध्यमातून पुढं आली होती ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता याच्यामध्ये तपास चाललेला आहे आणि रोज नवीन माहिती समोर येते आहे. कदाचित ही स्टोरी तुमच्यापर्यंत येईपर्यंत अजून काही वेगळी माहितीसुद्धा तुमच्यापर्यंत आली असेल. तर आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला अजून काय धडा मिळतो किंवा तुम्हाला काय वाटतं ते सुद्धा मला जरूर कळवा. आणि जाता जाता परत एकदा सांगतो की जर समजा तुम्ही तुमच्या आईवरती खर्च करत असाल तर त्याची परतफेड तुम्हाला हजारो पटीनं मिळते. तुमचे पैसे सार्थकी लागतात. जर तुम्ही तुमचे पैसे तुमच्या बायकोवरती खर्च करत असाल तरीही तो पैसा तुमच्या संसारासाठी उपयोगी पडतो, तो पैसासुद्धा सार्थकी लागतो. पण जर समजा तुम्ही तुमच्या प्रेयसीवरती किंवा दुसऱ्या कुठल्या तरी बाईवरती पैसा खर्च करत असाल तर मात्र तुम्ही हा सगळा पैसा मातीमध्ये घालताय, एवढं लक्षात ठेवा. आता ज्यांना कळलं त्यांना राम राम, ज्यांना कळलं नाही त्यांना राम नाम सत्य है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.